नमस्कार, माझे नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण ॲनिमियाबद्दल मूत्रपिंड निकामी होण्याच्या सामान्य समस्येमध्ये रक्ताची कमतरता ती का होते, त्याचे कारण काय आहे. आपण डाळिंब, बीट खावे का, या सर्व गोष्टींवर चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या आत. चला तर मग सुरुवात करूया की मूत्रपिंड निकामी होण्याच्या व्यवसायात आणि इतर व्यवसायांमध्येही अशक्तपणा ही एक सामान्य समस्या का आहे. तर आपण आपल्या किडनीला ओळखतो की ती रक्त शुद्ध करते, रक्त शुद्ध करून शरीरातील घाण बाहेर काढते. हे माहीत नाही की किडनी याशिवाय अनेक कामे करते, जसे की व्हिटॅमिन डी सक्रिय करणे, हाडे मजबूत करणे, रक्त तयार करणे, रक्त शुद्ध करणे. तर जसे मी सांगितले की किडनीचे आणखी एक काम आहे ते म्हणजे रक्त तयार करणे, पण ती असे काय करते की रक्त तयार होते हे समजून घेणे आवश्यक आहे. आता तुम्हाला समजून घ्या की रक्त कसे तयार होते. तर रक्त तयार होण्यासाठी काही कच्चा माल आवश्यक असतो, जसे की प्रोटीन, आयरन, फॉलिक, व्हिटॅमिन डी 12. जर या सर्व गोष्टी आपल्या शरीरात असतील तर त्यासोबतच आपल्याला आणखी एक गोष्ट आवश्यक असते, ज्याचे नाव आहे एरिथ्रोपायटिन. हे एरिथ्रोपायटिन एक हार्मोन आहे जे आपली किडनी तयार करते. आता समजून घ्या की जर तुमची किडनी खराब होत असेल किंवा खराब झाली असेल, तर किडनी हे हार्मोन बाहेर काढू शकत नाही, एरिथ्रोपायटिन तयार करू शकत नाही. यामुळे तुमच्या शरीरात फॉलिक ॲसिड, आयरन, प्रोटीन सर्व काही आहे. पण एरिथ्रोपायटिनच्या कमतरतेमुळे हे सर्व एकत्र येऊन रक्त तयार करू शकत नाहीत. आता अशा पेशंटमध्ये जर तुम्ही बीट खाल्ले, अनार खाल्ले, तर स्वतः विचार करा, आराम मिळेल का नाही मिळेल का? कारण या गोष्टींची कमतरता शरीरात नाहीच आहे. कमतरता कोणत्या गोष्टीची आहे? तर ती आहे एरिथ्रोपायटिनची. म्हणून जेव्हा आपण एखाद्या किडनी फेल पेशंटला एरिथ्रोपायटिन देतो, तेव्हा आपण काय पाहतो की काहीही अनार खाल्ले नाही, काहीही बीट खाल्ले नाही, तरीही रक्त तयार होऊ लागते, कारण शरीरात कमतरता कोणाची होती? तर त्याचीच होती. त्यामुळे प्रत्येक किडनी फेल पेशंटमध्ये आपल्याला समजून घ्यावे लागते की त्याच्या शरीरात असे काय घट आहे की रक्त तयार होत नाही. कारण काही केसेस करताना असे दिसून येते की त्यांच्या शरीरात आयर्नची कमतरता देखील असते. त्यामुळे किडनी फेल पेशंटमध्ये आर स्टडी करणे सामान्य गोष्ट आहे. जर आपण पाहत आहोत की आयर्न कमी आहे तर आयर्न दिले जाईल. जर आपल्याला दिसत आहे की आयर्न ठीक आहे पण रक्त तयार होत नाही तर ते दिले जाईल. जर आपल्याला वाटत आहे की प्रोटीनची कमतरता आहे तर प्रोटीनचाही विचार केला जाईल. म्हणून जेव्हा आपण सर्व गोष्टींचा विचार करून काम करतो तेव्हा किडनी फेल पेशंटमध्ये प्रोटीन तयार होऊ लागते. आता आपण ऐकतो की अनार खाल्ल्याने रक्त तयार होते, बीट खाल्ल्याने रक्त तयार होते. हे खरे आहे का? ते पूर्णपणे खरे आहे. पण ते किडनी फेल पेशंटमध्ये काम करत नाही, कारण तिथे जी कमतरता आहे ती प्रोटीनची आहे, जी ना अनार पूर्ण करू शकतो, ना बीट पूर्ण करू शकतो. ती पूर्ण करण्यासाठी शरीराला एरिथ्रोपोइटिन हार्मोन द्यावे लागते. ती एक मजबुरी आहे. असे नाही की तुम्ही अनार खाऊ शकत नाही. असे नाही की तुम्ही बीट खाऊ शकत नाही. किडनी फेल पेशंट अनारही खाऊ शकतो, पीठही खाऊ शकतो, पण लक्षात काय ठेवायचे आहे ते म्हणजे प्रमाण. काही पेशंट काय चूक करतात की रक्त वाढवण्यासाठी पीठ सकाळ, दुपार, रात्री खायला सुरुवात करतात. त्यात त्यांचे पोटॅशियमचे प्रमाण वाढायला लागते. त्याचप्रमाणे काही लोक काय करतात की ते अनार आणतात, प्रत्येक अनार खात आहे, कारण रक्त कमी झाले आहे, रक्त वाढेल, रक्त चढवावे लागणार नाही. तर जेव्हा आपण असे करत असतो तेव्हा आपण आपली स्थिती आणखी खराब करत असतो, कारण आपली किडनी काम करत नाही. जो पोटॅशियम आपल्या शरीरात अनाराच्या स्वरूपात किंवा बीटच्या स्वरूपात जात आहे, तो बाहेर पडत नाही, तो शरीरात जमा होऊ लागतो. मग रक्त वाढत नाही, पोटॅशियमचे स्तर वाढायला लागतात, जे की शरीरासाठी आणखी धोकादायक गोष्ट होते. त्यामुळे तुम्हाला समजून घ्यावे लागेल की बीट खराब नाही, अनार खराब नाही, जर त्याचे प्रमाण योग्य असेल तर. जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात याचे सेवन कराल तर ते किडनी फेल पेशंटच्या शरीराला नुकसान पोहोचवेल. सामान्य माणसाच्या शरीराला काही नुकसान होणार नाही, पण किडनी फेल पेशंटच्या शरीराला नुकसान होऊ शकते. रक्त वाढवण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवावे लागेल की किडनी फेल पेशंटच्या शरीरात प्रोटीन जाईल, सर्व काही त्याच्या शरीरात जाईल आणि पोटॅशियमचे विशेष लक्ष ठेवून सर्व काम केले जाईल, ज्यामुळे त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारची कमतरता होणार नाही. पेशंटचे हिमोग्लोबिन चांगले राहील, पेशंटला थकवा जाणवणार नाही, पेशंटला कमजोरी जाणवणार नाही. कारण जर तुमचे हिमोग्लोबिन कमी असेल तर शरीरात खूप समस्या निर्माण होऊ लागतात.
श्वास घेण्यात अडचण येते, 10 पावले चालाल, श्वास फुलेल, कमजोरी जाणवेल, दिवसभर झोपण्याची इच्छा होईल. तर या सर्व गोष्टी जर आपल्या शरीरात नको असतील, तर किडनी फेल पेशंटच्या शरीरात नको असतील, तर आपल्याला हिमोग्लोबिन स्तर चांगला ठेवावा लागतो. आणि त्यासाठी मी तुम्हाला आतापर्यंत सांगितले, त्यावर काम करावे लागेल. तरीही तुमच्या मनात काही शंका असेल, काहीही विचारायचे असेल, मोसम डॉक्टरांशी बोलू शकता. याचबरोबर मी तुम्हाला पुढे जाऊ इच्छितो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.